श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। गणाधीश सोईश सर्वाङ्गुणांसा मूळारंभ आरंभतो निर्गुणांसा नमो शारदा मूळचन्द्रवारवाचा नमो पंथ आनंदया राघवाचा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परी ज्ञानयोगीश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा जयांच्या जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
रामदास माऊली दया करी रामदास माऊली म्हणा रामदास माऊली दया करी रामदास माऊली मोठ्याने म्हणा रामदास माऊली दया करी रामदास माऊली 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की भारत माता की गो माता की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय रघुवीर समर्थ
लौकिकी चाड नाही धन्य तो संसारी हरी भक्ती करी धन्य तो संसारी हरी भक्ती चाड नाही दया हरीचिया दासा चाड नाही दया हरीचिया दासा सार्थकी वयसा रामदास रामदास धन्य तो संसारी हरी भक्ती करी धन्य तो संसारी हरी भक्ती करी धन्य तो संसारी धन्य तो संसारी धन्य तो संसारी हरी भक्ती करी. जाऊबाईंचं स्वागत आहे. पुणेकर पाहुण्यांचे स्वागत आहे. नुकतंच कीर्तनाला सुरुवात करत आहेत. नमनच झाला आहे. अभंग आता निरूपणाकरता जो घेतला आहे तो राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज यांचा आहे. पुन्हा श्रोतृ वर्गामध्ये वाढ झाली आहे तर पुन्हा काही सूचना. सर्वांनी गजर करायचा आहे. कारण कीर्तन जरी मी उभे राहून करत असेल तरी आपण सर्वजण हे सण साजरा करत आहोत. मंगळागौरीचं उद्यापन सासर माहेर दोन्ही घरांना जोडणारा हा सण आहे. म्हणून जोडून घ्यायकरता सगळ्यांनी मला जोडून घ्यायचंय. म्हणून गजर सर्वांनी करायचा ही नम्र विनंती आहे. आता आता जोडचा जेव्हा विषय येतो तेव्हा एकट्याने काही होत नाही. एक से भले दो और यहाँ हम तो दो से भले तीन. मला पेटीवर साथ करत आहेत नरेंद्र दादा दाभाडे. हे आपले पाथर्डी फाटा इथे असतात. गेले काही वर्ष ते काळाराम मंदिरामध्ये रोज पेटीवर सेवा करत असतात. काळाराम मंदिरातली ही प्रथा आहे की दर दिवशी एकही दिवस न चुकता तिथे कोणी ना कोणी कीर्तनकार येतं आणि तिथे कीर्तनाची सेवा करण्याची संधी त्यांना मिळते. तर तिथे दादा अशी साथ करतात. तर यांचंही मी नमस्कार करून स्वागत करते. आणि तबल्यावर साथ करत आहेत सुमेध दादा. सुमेध दादांचंही खूप नाव आहे. ते देखील काळाराम मंदिरामध्ये दादांसोबतच साथ करतात. आणि माझी गुरु बहीण म्हणा तिच्यामुळे मला या दोघांची साथ लाभली आहे. तर मी दोघांना विनंती करते मला साथ सांभाळून घ्या आणि पुढची कीर्तन सेवाला सुरू करते. समर्थ रामदास म्हणतात धन्य तो संसारी हरिभक्ती करी दयाचा कैवारी देवराणा देवराणा आहे जयाचे मस्तकी दयासी लौकिकी चाड नाही दया हरीचिया दासा सार्थकी वयसा रामदास जय जय रघुवीर समर्थ. निरूपणाकरता घेतलेला अभंग हा समर्थ रामदास स्वामी महाराजांचा आहे. अभंग आकाराने जरी लहान असला तरी आशय अगदी मोठा आहे. कारण म्हणतात ना आजार जरी मोठा असला तरी छोटे उपाय कामी येतात पण आणि नाही पण येतात. तर समर्थ आपल्या या अभंगातून काय सांगण्याचा प्रयत्न करतात ते पाहूया. आता आम्ही पूर्वीकडे जिथे राहत होतो तिथे एक गृहस्थ होते. गृहस्थांना काय झालं त्यांची तब्येत मस्त अगदी आमच्या दादांसारखी 6 फूट 120 किलोचं वजन त्यांचं सगळं मस्त उत्तम चांगलं. परंतु काय झालं मध्येच ताप आला. एलोपॅथी झाली घरची औषधी झाली आयुर्वेदिक झालं सगळंच झालं पण ताप काही मात्र उतरेना. काय करायचं. होम मिनिस्टर गेल्या होत्या बीशी मध्ये. त्यांना त्यांच्या बीशीतल्या मैत्रिणींनी सांगितलं अगं काय ग दादांना असं असं नाही असं होतंय तू चौकातल्या त्या डॉक्टरांकडे घेऊन जा ना बरं. कोणते का बरं डॉक्टर. अगं ते आपले नाही का नवीन आलेले होमिओपॅथीचे डॉक्टर त्यांच्याकडे घेऊन जा त्यांनी बरं वाटतं. ऋषीची मैत्रीण
सख्खी मैत्रीण, पक्की मैत्रीण गेली यजमानांना घेऊन दवाखान्यामध्ये. थांबली आपली ही बायको बाहेर. गेले जे माणूस होते आपले ते डॉक्टर विचारतात, ताप येतोय का? पोट दुखतंय का? सर्दी पण होतीये का? ताप पण आहे, खोकला पण आहे, अजून काय आहे? अमक आहे, टमक आहे, धमक आहे, फलाना फलाना ठिकाणा ठिकाणा सगळं आहे. हा व्यक्ती अक्षरशः वैतागला हो, वैतागला तो म्हणतो, डॉक्टर माझा सगळा उपचार करून झालाय, मला काही करून उपयोग पडत नाहीये, माझा रोग बरा होत नाहीये, म्हणून तर मी तुमच्याकडे आलोय ना. अरे हो ना, मग औषध द्या ना. डॉक्टर साहेब म्हणतात, ओ बुवा थांबा की जरा, नीट मला डायग्नोसिस करू द्या. एकदा का व्यवस्थित डायग्नोसिस झालं की मग मी तुम्हाला औषध काय तर देतो. झालं. गेले डॉक्टर साहेब आतमध्ये गेले, गोळ्या आणल्या, एक बॉटल आणली छोटीशी, औषधं टाकली, काहीतरी त्यांच्याकडं असं लिक्विड होतं ते टाकलं, मिक्स केलं, चांगलं असं हलवलं त्याला चांगलं आणि आणून दिल्या. आणि म्हणाले, काय म्हणाले असतील बरं? हे घ्या, हे एवढी बॉटल आहे, याच्यामधल्या 6 गोळ्या 15 दिवसांनी एकदा घ्यायच्या. किती दिवसांनी श्रोते? नीट लक्ष ऐकायचंय, प्रश्न विचारेन मी बरं का. 6 गोळ्या 15 दिवसांनी एकदा घ्यायच्या. हा अक्षरशः विचारा वैतागलेला. हा म्हणतो, अहो डॉक्टर, मी एवढा 6 फूट उंचीचा 120 किलो देहाचा एवढ्या 6 गोळ्या तुम्ही मला 15 दिवसांनी एकदा म्हणायला घ्यायला सांगताय, कसं काय बरं आजार माझं बरं होईल? मी 15 सेकंड मध्ये 6 गोळ्या घेऊन घेतो आणि 60-70 गोळ्या अशा अजून आणून द्या बरं, त्यांनी मला लवकर बरं वाटेल. आता कोणत्या गोळ्या, कोणत्या डॉक्टरांकडे आपण? होमिओपॅथीच्या. किती असतात गोळ्या, कशा असतात? साबुदाण्याच्या आकार एवढ्या. उद्या जर टाकलं आपण, नाही उद्या सोमवार आहे, त्या गोळ्या होमिओपॅथी जर टाकलं, उपास आपला मोडून जाईल. होमिओपॅथीच्या गोळीने आपला उपास मोडून जाईल. विनोदाचा भाग सोडूया, पण होमिओपॅथीच्या औषधं जरी आकाराने लहान असले तरी त्याच्यामध्ये टाकलेलं ते जे पोटेन्साइड आहे ते अगदी व्यवस्थित आहे, उपयोगी आहे, महत्वपूर्ण आहे. म्हणून समर्थ रामदास इथे सांगतात, आपण जो अभंग घेतला आहे हा आहे फक्त 3 चरणांचा. आकाराने जरी लहान असला तरी त्याचा आशय खूप मोठा आहे, खूप महान आहे. आपल्या संसारी जीवनात आपल्याला या जगातून, या भवसागरातून पार करायला खूप मदत करणारा आहे. काय आहे अभंग? धन्य तो संसारी हरिभक्ती करी, तयाचा कैवारी देवराणा. आता समर्थ म्हणतात, धन्य तो संसारी, या संसारामध्ये जो व्यक्ती सेवा करतो, भक्ती करतो, तो धन्यता पावतो. आता संसार म्हणजे काय? काय बरं आपण करतोय का? पाहूया, जाऊ द्या, बघूया. संसार शब्दाचा अर्थ जो तुम्हाला आणि आम्हाला अभिप्रेत आहे तो खूप वेगळा आहे. संसार, समर्थ सांगतात तिथे, संसरंती इति संसार, संसरंती भूतानी इति संसार. एखादं नवीन आहे जोडपं आलं, त्याला आपण प्रश्न करतो, काय रे बाबा, कसा चाललाय तुझा संसार? उत्तम ना सगळं? बायको नीट खाऊ घालते की नाही? अर्थात मी खाऊ घालते म्हणा, विनोदाचा भाग आहे. संसार कसा चालला आहे हा प्रश्न चुकीचा आहे. मग प्रश्न चुकीचा आहे तर काय असला पाहिजे? प्रश्न असला पाहिजे कसा चाललाय प्रपंच. प्रपंच म्हणजे पंचयती, प्रकर्षेण पंचयती इति संसार. जिथे शब्द, रस, गंध तिथे प्रपंच करतो. आणि संसार म्हणजे काय? जो योगी किंवा भोगी हा संसार कोणालाही चुकलेला नाही. संसार हा कोणालाही चुकलेला नाही. संसार म्हणजे संसरण. जे जे गोष्टी आल्या आहेत, जे जे गोष्टी जगामध्ये उत्पन्न झाल्या आहेत, त्याचं निर्माण, त्याचं विनाश होणारच आहे, त्या अंतिम ध्येयाकडे जाणारच आहे, त्याला हा संसार म्हणतात. आणि जे लोक विचार करतात मी सुखी, मी सर्व सुखी आणि मीच सुखी, हे चुकीचं आहे. म्हणून समर्थ त्यांचा कान पिरगाळून दासबोधात त्यांना परम
मूर्ख म्हणतात. त्यांच्या ओवीत ते सांगतात, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही श्री, जन्म अवघा दुःख मुळ, लागते दुःखाचे इंगळ, म्हणून या तात्काळ स्वीत करावे श्रीराम. संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले नायकिले, ऐसे जाणोनी अनहित केले, ते दुखी होती स्वये. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ अशा माणसांना परम मूर्ख म्हणतात. ते उपमा देऊन सांगतात, शेणातले किडे कसे असतात बरं, जे शेणातच वाढे वाढतात आणि तिथेच त्यांना आनंद वाटतो, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही जगच नसतो, अशा लोकांना, अशा माणसांना समर्थ परम मूर्ख म्हणतात. आता संसारी धन्य जर व्हायचं असेल तर कसं व्हायचं, संसार म्हणजे कसं करायचं, तर जे जे काही या जगामध्ये उत्पन्न झालं आहे त्याचा नाश हा पावणारच आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्या एका ओवीत म्हणतात, उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी उपजे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बोला पंढरीनाथ भगवान की. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी उपजे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जे काही किंतु परंतु कण आणि कण या जगामध्ये उत्पन्न झालं आहे त्याचा नाश हे होणारच आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता घटिका यंत्र म्हणजे काय, रहाट गाडगं. आपल्याला सर्वांना माहित आहे, पूर्वीच्या काळी विहिरीवरती रहाट गाडगं असायचं, त्याला 5-50 मडकी असायच्या, त्यांना बैल जुमासलेले असायचे आणि ते रहाट गाडगं खाली जायचं, पुन्हा भरायचं आणि विहिरीत ते पाणी सोडायचं, खाली जायचं, पुन्हा भरायचं आणि बैल अशी गोलाकार चालतात आणि जे रहाट गाडगेचे मडके आहेत ते असे खाली चालतात. म्हणजे सायमल्टेनियसली असे दोन्ही चक्र चालू आहेत. म्हणजे पावणं, पुन्हा रिकाम होणं, पुन्हा उत्पन्न होणं, पुन्हा नाश पावणं, म्हणजेच परिभ्रमेगा. जे जे इथे उत्पन्न झालं आहे ते नाश पावेलच आहे आणि नाश एकदा जरी पावलं तरी ते पुन्हा उत्पन्न होणारच आहे. म्हणून त्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी उपजे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता अभंगातले आपण एक एक शब्द बघतोय पहा. धन्य तो संसारी हरिभक्ती करी. संसारी काय अर्थ आहे मी सांगितलं. धन्यता, धन्यता कशाला म्हणायचं, धन्य हा शब्द धन या शब्दातून उत्पन्न झाला आहे. धन म्हणजे काय, ऐश्वर्य, पैसा, संपत्ती. फक्त एवढंच का, हो की नाही, उत्तर हवंय, झोपायचं नाहीये, नाही ना. धन म्हणजे फक्त संपत्ती किंवा पैसा नाही, तर धन या शब्दाचा अर्थ काय असेल, आत्म्याशी आहे. धन या शब्दाचा अर्थ आत्म्याशी आहे. आपण जातो एखाद्या कार्यक्रमाला, कुठलं तरी भजन आहे किंवा अजून काहीतरी प्रसाद आहे, महाप्रसाद आहे, तिथे लोक म्हणतात तन मन आणि धन ह्याने तुम्ही सहयोग करा. तन तर आपल्याला आपलं शरीर, मन म्हणजे आपलं आतलं मन, आपल्या आत्माचं मन, आणि धन म्हणजे काय तर तो केवळ पैसा नसून, संपत्ती नसून आपली आत्मा आहे. या शरीराला धन्यता वाटली पाहिजे की अरे हो, मी या जन्मात आलो, मला या जन्माचं सार्थक करता आलं, मला हे देह मिळालं म्हणून मी त्याचा वापर करून घेतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आपण काय म्हणतो, तो निधन पावला. निधन पावला म्हणजे आत्मा हा विरह झाला, त्याच्यातला तो धन, त्याच्यातला तो आत्मा निघून गेला, त्यालाच आपण म्हणतो निधन पावला. धन्यता केव्हा वाटेल, जेव्हा आपल्याकडून आपल्या या संसार रूपी प्रवास करताना, वावर करताना आपल्याकडून अशी काही गोष्ट झाली पाहिजे की भगवंताला आपल्या करता यावंसं वाटलं पाहिजे. आपण केवळ नेहमीच असं म्हणतो, देवा तू मला एवढं दे तर मी तुला देईन,
आपण फक्त आपलं कर्मच करू शकतो. या शरीराला त्याने आपल्याला आत्मा ही दिली आहे, हीच त्याची कृतार्थता खूप मोठी आहे. जेव्हा आपल्याला ही जाणीव होते की नाही, मला हे शरीर वापरायला मिळालं, त्याचा यथायोग पुरेपूर मला वापर करता येतोय, त्याला धन्यता मिळाली असं म्हणायचं. शब्दांचा अर्थ आपण समजूया आणि अभंगाच्या पुढच्या चरणाकडे वळूया. धन्य तो संसारी हरिभक्ती करी, तयाचा कैवारी देव राणा. धन्यता मिळाली आपल्याला. संसार आपण करत आहोत, पण आपल्याला भगवंताची आठवण होते का? होते का? रोज आपण करतो का आठवण? नाही. आपण केव्हा करतो? ते म्हणतात ना, म्हण आहे आपली मराठी, गरज सर्व आणि जेव्हा आपल्याला त्या भगवंताची गरज असते तेव्हा आपण त्याच्याकडे जातो. म्हणून या संसार करताना, या प्रवासात पुढे चालताना मोरोपंत आपल्या सर्वांचं छान निक्षून कान पिरगळतात बरं का. काय सांगतात ते? अरे ऐकूया. सौख्यात नाठवे हरी, सौख्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरी पाठ. सौख्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरी पाठ. परिपाठची हालोके, परिपाठची हालोके, मग तो नावीत साच हरिपाठ. राम राम हरे हरे राम, राम राम सीतापते राम, राम राम रघुत्तमा राम, राम 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 हरे हरे राम, राम राम सीतापते राम, राम. भगवान रामचंद्र भगवान की जय. सौख्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरिपाठ. परिपाठची हा लोकी, मग तो दावी तसाच हरिपाठ. आपल्याला कधीही सुखामध्ये भगवंताची आठवण होत नाही. होत नाही म्हणजे ते जेनेटिकच झालंय म्हणा. हो, म्हणून सुखाच्या समयामध्ये, सुखाच्या वेळी आपल्याला भगवंत कमी आठवतो, परंतु दुःखाच्या वेळी आपल्याला भगवंत पटकन आठवतो. म्हणून इथे तुलसीदासजी म्हणतात, हरी है तो मैं नहीं. ऐका बरं का. हरी है तो मैं नहीं, मैं हूं तो हरी नहीं. हरी है तो मैं नहीं और मैं हूं तो हरी नहीं. ये प्रेम गली अति साकरी, दोनों नहीं समाये. ये प्रेम गली अति साकरी, दोनों नहीं हमारे. जर तुम्हाला भगवंत प्राप्त करून घ्यायचंय तर तुम्हाला मी पण हा सोडावाच लागणार आहे. मी असा करतो, मी तसा करतो, माझं घर, माझं पैसा, माझं हे ते, तो माझा म्हटलं की सर्व काही आलं. म्हणून म्हणतात हरी है तो मैं नहीं. आणि मी पण करायचंय तर तो भगवंत तसाच राहणार आहे. तो तुमच्याकडे येऊ शकत. कारण ही प्रेम गली जी आहे ती भगवंतापर्यंत पोहोचायची जी गल्ली आहे, जो मार्ग आहे, ते खूप साकर आहे, खूप असं बारीक आहे. दोन्ही गोष्टी एका समोर नाही सापडू शकत. म्हणून भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या स्वतःचं चित्त आपल्याला हरिभक्ती करण्यामध्येच लावलंच पाहिजे. बरं, आता अभंग लिहिलाय कोणी? रामदासांनी. रामदास करत होते काय? रामाचा प्रचार. मग त्यांनी रामभक्ती का म्हटलं नाही? हा प्रश्न तुम्हाला का पडला नाही? रामदासी होते तर रामाचा प्रचार केला पाहिजे ना. धन्य तो संसारी हरिभक्ती का म्हणतात? ते रामभक्ती म्हटलं पाहिजे ना. त्याचं कारण असं, राम, कृष्ण आणि हरी हे तिन्ही जरी नाम वेगळे असले तरी रूप मात्र सर्वांचं एकच आहे. आणि हरी हा पाप विमोचक आहे. हा पापांचा आपल्याला
जो संहार असतो, पाप जरी केले तरी त्याला सामावून घेण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. मग जर असं असलं तर पापच करत बसायचं का? की एखादं पाप करून घेऊ आणि गंगा जाऊन स्नान करून येऊ, मग चालेल का असं? एकीकडे पाप करायची, तिकडे दुसरीकडे धुवायला जायची, चालेल का असं? नाही चालेल. म्हणून जेव्हा जेव्हा संकट आहे तेव्हा तेव्हा भगवंताला आठवण्यापेक्षा रोज भगवंताकडे जाण्याचा मार्ग जर तुम्ही आम्ही निवडला, रोज काही ना काही, भले एकच गोष्ट करायची, पण जर तो निवडला तर संसार आपला हा धन्य रूपाने चालेल. अजून एक उदाहरण देऊन तुलसीदासजी महाराज इथे म्हणतात, दोह्यामध्ये सांगतात, दुःख में सुमिरन सब करे, काय? दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, सुख में सुमिरन जब करे तब दुख काहे हरिभक्ती करताना शंकराचार्य काय म्हणतात ते पाहूया. मोक्ष कारण सामग्रा भक्तिरेव करी, स्वरूपानुसंधान भक्तिरित्य करीयसे. सद्गुरुनाथ महाराज की जय. भक्ती करताना अडथळे येणार, संसार करताना अडथळे येणार, पण त्या अडथळ्यांना पार करून, त्या अडथळ्यांना दूर करून, त्यांचा पुढचा विचार करून जर आपण भक्ती करतो तर त्याचं फल आपल्याला नक्कीच मिळतं. आता भक्ती करायची म्हणजे काय? नोकरी सोडून, घरदार सोडून फक्त मंदिरात जाऊन बसायचं का? फक्त दिवा उदबत्ती लावत बसायचं का? तर नाही. भक्ती करणं म्हणजे कुठल्याही प्रकारचं अवडंबर न करता आपल्या मनाला जोपासून त्या परमार्थाला म्हणायचं, अरे देवा तूच माझा आहे रे, तूच माझा आहे. त्याच्यावर इतकं प्रेम करायचं, अगदी आपल्या पोटच्या पोरासारखं प्रेम. एकदा का जर त्याला म्हटलं की तू माझा आहे, तो धावून येईल, धावून येतोच तो. त्याला इतकं जवळ आपण करून घ्यायचं की त्याच्यात आणि आपल्यामध्ये काही फरकच राहिला नाही पाहिजे. फरक नाही म्हणजे कसं? देव म्हटला कीच मी आणि मी म्हटला कीच देव असायला पाहिजे. जेव्हा आपण त्या वेगाला पोचतो, त्या मार्गाला पोचतो, तेव्हा आपल्याला धन्यता प्राप्त होते. आणि म्हणून आपण म्हणतो, धन्य तो संसारी हरी भक्ती करी, तयाचा कैवारी देव राणा. आता भक्ती कशी पाहिजे तर पुन्हा एकदा मोरोपंत सांगतात, पुन्हा जय जयकार करायचा आहे म्हणून ताट बसायचंय. भक्ती विना वश नोहे, भक्ती विना वश नोहे, वीणाने वा मृदंगनादाने, कन्यादान फलाते, कन्यादान फलाते, पावे कैसा मृदंगनादाने. राम राम हरे हरे, राम 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 सीतापते भक्ती विना वश नोहे, वीण्याने वा मृदंग नादाने, कन्यादान फलाते, पावे कैसा मृद अंग नादाने. याचा अर्थ काय समजूया, पाहूया.
एक थोर व्यक्ती होता बरं. त्याला होते 4 मुलं. मुलगी होती का नाही. एक अमुक माणूस आले. त्यांनी म्हटलं कन्यादान सारखं दुसरं फल नाही. धन्यता जर मिळवायची असेल तर कन्यादान केलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कन्यादानाला फार महत्व आहे बरं का. कन्यादान करणं हे सर्वात मोठं आहे. जे माणसं ज्यांना कन्या आहेत ते खूप मोठे आहेत. जेव्हा लग्न संस्कार सोहळा पार पडला जातो तेव्हा कन्यादान करताना जावई माणूस जो होतो त्याचा हात हा खाली असतो बरं का. आणि कन्याचे वडील पिता त्यांचा हात हा वरती असतो. कारण तो जावई तो माणूस तो मागतो बरं त्यांच्याकडनं. तेव्हा त्याची स्थिती अगदी क्षुल्लक असते की मी मागून राहिलोय, तुमची कन्या मला द्या. तेव्हा श्रेष्ठता सर्वश्रेष्ठता कोणाला मिळते तर हे वधू पित्याला मिळते. कन्यादान फलाते पावे कैसा मृदंगनाद. म्हणून कन्यादानाचं फल त्याला करायचं होतं. आता मुलगी तर नव्हती, पंचायत पडली, करायचंय काय. यांनी विचार केला आपल्याकडे मुलगी नाहीये. बाहेर गेला चौकटीवर, माती होती अंगणामध्ये, माती आणली, त्याचा छान पुतळा निर्माण केला, तयार केला. सगळं त्याचं एकदम मुलीसारखं अगदी त्याला सजवलं, नटवलं, थटवलं, सगळं केलं. आणि ती दवंडी पिटली की अमुक अमुक कन्या माझी आहे, ती लग्नाची झाली आहे, तिचं लग्न करायचं आहे, तुलाही करावं लागेल. अशी दवंडी पिटून दिली. मंडळी आले, विचारायला लागले का म्हणे बुवा काय करते तुमची मुलगी. मुलगी कोणती. मातीची बनलेली. हे बुवा यांना कन्यादान करायचं. हे म्हणाले काही नाही, नुसती घरी बसून असते, घरीच असते. हे मंडळी कसे होते, यांना मुली घरीच बसणारी पाहिजे होती. तयारी सगळी करून आणलं, तारीख झाली, सोयरीक झाली, मांडवत आणलं. आणि हा पुतळा नाही, त्यांच्याकरता ती त्यांची मुलगी होती ना, हा आणला. गुरुजी म्हणाले कन्यादान करायचंय आहे, वधूला पुढे बोलवा. यांनी आणलं. वधूला जरी तिथे आणलं, ती जरी नटलेली थटलेली सगळ्या रूपाने ती असलेली होती, तरी तिच्यामध्ये जिवंतपणा होता का, जीव होता का. मृद अंगनादाने. जर त्याच्यामध्ये शरीरात आत्माच नाही आहे तर तुम्ही त्याचं कितीही दान केलं त्याचा अर्थ काहीच पडणार नाही. म्हणून कसं म्हणतात, पहिली ओळ जोडून काय म्हणतात, भक्ती विना वश नोहे, वीण्याने वा मृदंग नादाने, कन्यादान फलाते पावे कैसा मृदंग नादाने. तुम्ही कीर्तनाला उभा आहे किंवा अजून कोणत्या गोष्टी करता उभा आहे, सगळं फापट पसारा मांडून ठेवलाय. जमीन जुमले, सोनं चांदी नाणं वस्तू अमकं धमकं सगळं समोर मांडून ठेवलंय. पण त्याच्यामध्ये जर भावच नसेल, तुमची ती भक्तीच नसेल, ती आर्तता त्या देवाला बोलवायची जर नसेल तुमच्यामध्ये, तर ते काही शक्य नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. ते अगदी मृद अंगनादाने सारखं झालं. म्हणून भक्ती अशी असावी की त्या परमार्थाला वाटलं पाहिजे की नाही हा माझा खरा भक्त आहे, हा कसाही का वागलेला, किंवा त्याच्याकरता एवढी आर्तता उत्पन्न झाली पाहिजे की तो अर्ध्या हाकेला रामा म्हणायच्या आत तो अध्याला पाहिजे. इतकी आपली भक्ती निष्काम आणि निष्फळ असली पाहिजे. याचा जाज्वल्य उदाहरण मी 2 मिनिटात घेईन. अभंग जरी लहान असला तरी दृष्टांत बरेच आहेत आणि आख्यानालाही वेळ लागणार आहे. म्हणून आपण इथे अभंगाचा पहिला चरण समजला तो पण घेऊया, एक दृष्टांत पाहूया आणि पूर्वरंगाला समाप्ती करून 2 मिनिटाचा मध्यांतर घेऊया, चहाची विश्रांती घेऊया आणि पुढे आपण आख्यानाला सुरुवात करूया. आता काय उदाहरण आहे ते पाहू आपण. भगवंताला जर भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग जर आपल्याला अंगीभूत करायचा आहे तर त्याचं जाज्वल्य उदाहरण जे आजही इथे आहे, उपस्थित आहे, या चराचरामध्ये प्रत्येकामध्ये उपस्थित आहे, ते म्हणजे महारुद्र हनुमान की जय. त्यांच्यासारखा स्वतः जाज्वल्यता काहीच नाही. म्हणून त्यांना म्हटलंय कैवारी हनुमान आमुचा. अभंग माहिती सर्वांना.
कैवारी हनुमान, हनुमंताला हा कैवारीची संख्या दिलेली आहे. कारण त्यांच्यासारखी जी निष्काम आणि निष्फळ भक्ती जी रामाकरता त्यांनी केली आहे त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही हो. हनुमंताला कधी मरणच नाही. हनुमंतांनी वचन श्री रामाकडनं, प्रभू रामाकडनं मागून घेतलंय की रामा तुझा जिथे जिथे अवतार असेल, जे जे युगामध्ये तू जन्माला येणार असेल, तिथे तिथे मी येणारच आहे तुझ्या पाठी, मी येणारच आहे तुझ्या पाठी. सप्त चिरंजीवांपैकी 2 हे असे व्यक्तिमत्व आहे जे अजूनही जाज्वल्य आहे. ते म्हणजे आपले एक महारुद्र हनुमान आणि दुसरे म्हणजे विभीषण. म्हणून यांना म्हटलंय, महारुद्र हनुमानांना श्लोकात वर्णन केलंय. स्वधामासी जाता महाराम राजा, स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत हा ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सोडून द्यावे, महारुद्र हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय, श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. उदाहरण मी म्हणत होते आपल्याला. उदाहरण असं, आपल्याला सर्वांना माहित आहे सीतेचं हरण झालं होतं आणि अशोक वाटिकामध्ये त्यांना कैद करून ठेवलं होतं. हनुमंतांना जेव्हा कळलं की सीता मैया तिथे आपली अडकली आहे तेव्हा ते तिथे पोहोचले. त्यांनी त्यांची युक्ती लढवली, सर्व जे काही त्यांचं प्रयोजन होतं ते त्यांनी केलं आणि संपूर्ण अशोक वाटिका त्यांनी पेटवलं. संपूर्ण अशोक वाटिकाला त्यांनी आग लावून दिली. फक्त एक भाग सोडला बरं. कोणता बरं तो? लंकेतली संपूर्ण लंका जाळली, फक्त एक भाग सोडून, ती म्हणजे अशोक वाटिका जिथे सीता मैया होती. जेव्हा त्यांनी वाचवलं तेव्हा हनुमंत सीता मातेकडे आला आणि म्हणतात, सीतामा, प्रभू रामचंद्र तुम्हाला न्यायला लवकर येतील, तुम्ही काळजी नका करू. सीतामा खूप प्रसन्न झाली. आपलं कोणी आपलं आलं, आपलं संभाळाय करत. सीतामा विचारते, का रे हनुमंता, मला एक प्रश्न पडला आहे. हनुमंत अगदी आदराने विचारतात, बोला ना माते, सीता माते बोला, तुम्ही काय प्रश्न पडलाय? मी दास आहे, मी श्री रामांचा दास आहे, मी तुमची कशी मदत करू शकतो? काय तुम्हाला त्रास आहे, काय अडचण आहे, मी तुम्हाला कसं मदत करू सांगा. सीता माता विचारतात हनुमंताला, का रे हनुमंत, तू एवढा श्रेष्ठ आहे, बलवंत आहे, सर्व प्रकाराने तू थोर आहे, तू सगळं काही हे केलं, संपूर्ण लंका तू जाळलीस, पण तरी तुझी शेपटीभर काहीच झालं नाही रे. तुझ्या शेपटीला तसूभर देखील काही फरक पडला नाही, ती जशीच्या तशीच आहे. हे असं होण्याचं काय बरं कारण? सीते मातेचा हा प्रश्न ऐकून हनुमंतराय हसले. हो, हसले ते आणि ते उत्तर देतात. काय उत्तर देतात ते पाहूया. जाळीली लंका तू वापरी पेटली ना शेपटी, जाळीली लंका तू वापरी पेटली ना शेपटी, जे भडी लांब होती मुलीन झाली भागते, जे भडी लांब होती मुलीन झाली भागते, ऐकुने संचालनेला प्रश्न कपी हसला. सीता मातेचा प्रश्न ऐकून कपी हा हसला. संपूर्ण लंका तिने जाळली, परंतु तिच्या शेपटीला तसूभरही फरक पडला नाही. तर हे प्रश्न ऐकून हनुमंत हसून उत्तर देतात. ते काय ते?
अग्रभागी म्हणजे कोणतं? जिभेवर. ज्याच्या जिभेवरती सतत श्रीरामांचं नाव आहे, ज्याच्या जिभेवरती सतत श्रीरामांचं नाव आहे, त्याचं कोणी काय हो बिघडवू शकेल? काय बिघडवू शकेल? त्याचं बाल पण बाका होऊ शकत नाही. म्हणून तुलसीदासजी इथे म्हणतात आहे, काय म्हणतात ते आपण ऐकूया, पाहूया. आपली जीभ ही सर्वस्व चरचर करणारी असते. खूप चविष्ट पदार्थ खायची इच्छा होते, चरचर करायला त्याला वाटतं. जर या जिभेला आपण आपल्या ह्याच्यामध्ये घेतलं, त्याच्यावर सदा सर्वदा चांगले बोल बोलायचा प्रयत्न केला, त्याला या जिभेला जर आपण श्रीराम नाम घ्यायचं संस्कार लावलं, तर आपलं कोणी काहीही वाईट करू शकत नाही. कोणाचं किती काही असू दे, निंदा करू द्या, वंदा करू द्या, काही नाही. कोणी निंदा अथवा वंदा आपला स्वहितांचा धंदा. कोणाच्या निंदेने किंवा त्याच्याने काही फरक पडणार नाही आपल्याला, जर तो श्रीराम आपल्या सोबत आहे. म्हणून तुलसीदासजी इथे म्हणतात, जदी गगन में तारे जितने, जदी गगन में तारे जितने उतने बैरी होए, जदी गगन में तारे जितने उतने बैरी होए, साच कृपा रघुनाथ की तो बाल भी ना बाका होए, साच कृपा रघुनाथ की तो बाल भी ना बाका होए. म्हणून अभंगाच्या पूर्व पदामध्ये इथे आपण हे अर्थ काढूया की धन्य तो संसारी हरिभक्ती करी, तयाचा कैवारी देवराणा. या संसारमध्ये तो व्यक्ती, तो माणूस धन्य आहे, तो माणूस कैवारी होतो, ज्याच्यामध्ये त्या परमेश्वराला आपल्यास करून घ्यायची, त्या भगवंताला आपल्याला करून घ्यायची ताकद येते, ती निष्ठा येते, ती सवय, ती संस्कार तो आपल्या स्वतःला लावून घेतो. तो व्यक्ती या संसारामध्ये धन्यता पावतो. म्हणून पूर्व पदामध्ये आमचे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, धन्य तो संसारी हरि भक्ती करे, धन्य तो संसारी हरि भक्ती करे, दयाचा कैवारी देवराणा, धन्य तो संसारी हरि भक्ती करे, धन्य तो संसारी हरि भक्ती करे, दयाचा कैवारी देवराणा, दयाचा कैवारी देवराणा, धन्य तो संसारी हरि भक्ती करे, धन्य तो संसारी हरि भक्ती करे, हरि भक्ती करे, हरि भक्ती करे. 2 मिनिटं विश्रांती घेऊया आणि